त्या दिवशी भल्या पहाटे छत्रपती संभाजी महाराज उठले. शंभूराजांनी काळजीनं ओढलेल्या येसूबाईंचा चेहरा बघितला. तसे ते बोलले, महाराणी, आपण इतक्या चिंताग्रस्त का दिसता? राजे, आजचा दिवस खूप अशुभ वाटतो मला. नका थांबू इथं. येसूबाईंच्या हृदयातला काळजीचा थेंब त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी आवेगाने बाजूच्या खांबावर हात ठेवला. त्या मुसमुसू लागल्या. येसूबाईंनी शंभूराजांच्या पायावर आपले डोके ठेवले. त्यांची ती अवस्था पाहून शंभूराजांनाही भरून आले. संभाजीराजांना दंडवत करून भोयांनी पालखी उचलली. पालखीच्या पडद्यातून महाराणी येसूबाई आपल्या राजाला डोळे भरून पाहू लागले. पालखी समोर समोर चालली होती. तसे शंभूराजे येसूबाईंपासून दूर दूर होत चालले होते. त्यांना काय माहीत की शंभूराजा कधीही परत येणार नाही. ते कायमचे स्वराज्याला सोडून दूर दूर खूप दूर निघून जाईल. येसूराने आपल्या राजाकडे वळून वळून पाहत होत्या, पण शंभूराजा त्यांच्यापासून दूर दूर निघून चालले होते.